नंदुरबारमधली बातमी आहे। नंदुरबार लोकसभेचं मतदान उद्या पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांना मतपेट्यांचं वाटप करण्यात आलंय। मतदानासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्णतः तयारी करण्यात आलेली आहे आणि आज जे ते पेट्यांचे वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे। आज या मतदान केंद्रांवरती जे मतपेट्या आहेत त्या जाणार आहेत आणि यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारीही पूर्ण करण्यात आलेली आहे। यासाठी 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचसोबतच पोलीस कर्मचारी असतील ते देखील 2500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि 600 पेक्षा अधिक जे वाहनं जे आहेत ते या निवडणुकीसाठी लावण्यात आलेले आहेत। एकंदरीतच नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळं अनेक दुर्गम भागांमध्ये मतदानाच्या यंत्रणा जे आहे ते कालच पाठवण्यात आलेलं आहे। तर जे सपाटी भाग आहे त्यामध्ये आज या मतदान केंद्राच्या ज्या पेट्या आहेत त्या पाठवण्यात येत आहे। जवळपास 2115 जे मतदान केंद्र आहे हे मतदान केंद्रांवरती आज कर्मचारी जाणार आहेत। उमेदवारांसोबतच आजी माजी मंत्री यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। त्यामुळे मतदार राजा नेमकं कोणाच्या बाजूने कौल टाकणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार।